देशातल्या हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत त्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, RSS, गोरक्षक, गोतस्कर, कारण की त्या गोरक्षकच आता गोतस्कर झाले ती. तर ह्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की देशामध्ये मुस्लिमांपेक्षा हिंदू लोकांकडनंच हिंदूंवरती अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात होतोय. तर त्यासाठी तुम्ही का आंदोलन करत नाही? फक्त तुम्हाला मुस्लिम दिसला की तुम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करताय. मग आज हिंदूंकडनंच हिंदूंवरती अन्याय अत्याचार होतो. कसं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदू आहे, शेतकरी सुद्धा हिंदू आहे. मग त्या शेतकऱ्याला काय शेतीमालाचा बाजारभाव भेटत नाही किंवा शेतकऱ्याला सरकार काही योजना देत नाही, म्हणजे हिंदू हिंदूंवर अत्याचार करतोय. आज नाशिकमध्ये त्या पाखंडी बाबानं हिंदू महिलांवरच अत्याचार केलाय. तो ढवळपुरीचा कीर्तनकार भिकार चोटतो, त्यानं एका 12 वर्षाच्या मुलीवर 5 वर्ष अन्याय अत्याचार केला. तो यशवंत महाराज थोरात स्वतःला समजतो तो. ती मुलगी हिंदू आहे, महाराज हिंदू आहे. मग तिथं का तुम्ही आंदोलन करत नाही? म्हणजे तुम्ही फक्त अन्याय अत्याचार करणाऱ्याच्या बाजूने उभं राहता आणि अन्याय ज्याच्यावरती झालाय त्याच्यावरती अन्याय करायला अजून जबरदस्तीनं त्याला बळी पाडताय. फक्त तुम्हाला तिथं मुस्लिम दिसला की तुम्ही पळारी पळारी छो कुत्र्या कामून उभे, असं सगळं तुमचं सुरू आहे. तर हिथं का तुम्ही जागरूक होत नाही? हिंदूंनो जागा, हे पाखंडीत सगळे सत्तेसाठी लाचार आहेत, सत्तेचा तुकडा मिळावा म्हणून हे आंदोलन मोर्चे करत असतात. तर आपण जागरूक राहा.